नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन क्लास 10th ला जो काही ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधले आपण एग्जांपल्स काय करणार आहे, सॉल्व करून घेणार आहे। मग आजच्या पार्ट मध्ये आपण ज्या पॉइंट वरती एग्जांपल्स सॉल्व करून घेणार आहे, सुरुवातीला त्याचे आपण काय करूया, फॉर्म्युले रिवाइज करूया। मग पहिला जो फॉर्म्युला असणार आहे, पहिला जो आपला आजचा टाइप आहे तो टाइप असणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरती। मग त्या पॉइंटची इन्फॉर्मेशन जे काय आहे ते आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये घेतलेली आहे। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ सुरुवातीला पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली असेल। त्याचबरोबर वरती आय बटन तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। मग आता त्या लॉ मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्सचा आपण काय केला होता, फॉर्म्युला घेतला होता। मग काय होता तो फोर्सचा फॉर्म्युला, तर फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, जी m1 m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, बरोबर हा फॉर्म्युला होता। F म्हणजे काय, फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, कॅपिटल G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m1 अँड m2 मासेस ऑफ द ऑब्जेक्ट्स, d डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, बरोबर। याच फॉर्म्युला सोबत आपल्याला लॉ ऑफ मोशन सुद्धा काय करायचे, वापरायचे। मग किती लॉ ऑफ मोशन आहेत आपल्याकडे, 3 लॉ ऑफ मोशन आहेत। पहिला आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर, दुसरा जो काय आहे तो आहे v इज इक्वल टू u प्लस at, आणि तिसरा आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ as। सो हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आणि हा फोर्सचा फॉर्म्युला, या 2 पॉइंट वरती आपण काय करणार आहे, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एक्झाम्पल्स सॉल्व करून घेणार आहे। मग आता फर्स्ट एक्झाम्पल पाहूया। फर्स्ट एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर 10th च्या बुक मध्ये हे सॉल्व करून दिलेलं एक्झाम्पल आहे। सुरुवातीला आपण सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवून घेऊया आणि त्याच्यानंतर अनसॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा या पॉइंट वरचे आपण सोडवून घेणार आहे, ठीक आहे। मग पहा काय दिलेलं आहे, महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर। महेंद्र आणि विराट हे जे काही दोघं आहेत हे एकमेकापासून 1 मीटर एवढ्या अंतरावरती बसलेले आहेत। देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली, म्हणजे महेंद्रचं मास आहे 75 kg, विराटचं मास आहे 80 kg। व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम। आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय असणार आहे, हा फोर्स विचारलाय, F ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, तयार करायची आहे। मग सगळ्यात सुरुवातीला नेहमी एक्झाम्पल्स सॉल्व करताना सुरुवातीला गिवन लिहून घ्या। मग आता पहा गिवन काय काय दिलेलं आहे। सो मास ऑफ महेंद्र दिलंय, त्याला आपण म्हणूया m1, किती आहे सांगा, 75 kg। मास ऑफ विराट दिलेलं आहे, त्याला आपण म्हणूया m2, किती दिलेलं आहे सांगा, 80 kg। या दोघांच्या मधलं डिस्टन्स पण दिलंय, सो डिस्टन्स सुद्धा दिलेलं आहे, किती सांगा, 1 मीटर। आता कॅपिटल G ची व्हॅल्यू जी काय आहे ती मी तुम्हाला सांगितलेलं की पाठ करा, एक्झाम्पल मध्ये दिली नसेल तर ती तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे। काय होती कॅपिटल G ची व्हॅल्यू, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर। मग आता आपल्याला या दोघांच्या मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे, सो आपण फोर्सचा फॉर्म्युला वापरूया। मग काय आहे फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, व्हॅल्यूज पुट आउट करा। कॅपिटल G किती आहे, 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू m1 मास, पहिलं मास किती आहे 75 इंटू m2 किती आहे सांगा 80 डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर, दोघांच्यातलं डिस्टन्स आहे 1 मीटर, सो या ठिकाणी होईल 1 चा स्क्वेअर, ओके। आता एक्झाम्पल सायन्स मधले सॉल्व करताना एक गोष्ट काय नेहमी लक्षात ठेवायची की नंबर्स जे काय आहेत ते नंबर्स एका साईडला घ्यायच्या आणि 10⁻² च्या ज्या काय टर्म्स आहेत त्या 10⁻² च्या टर्म एका साईडला घ्यायच्या, ठीक आहे। मग इथं जर बघितली तर एकच 10⁻² टर्म आहे, सो नंबर्स लिहून घेतले तर 6.67 इंटू 75 इंटू 80, पहा 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 ने डिवाइड केलं तरी काहीही फरक पडणार नाही।
इंटू 10⁻⁻, काय करूया आपण, -11 सेपरेट लिहूया. ओके. आता जर तुम्ही याचा प्रॉडक्ट घेतला तर तो किती येणार आहे पहा. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून पहा. हे कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे, त्यामुळे याचा आन्सर मी डायरेक्ट लिहितोय. काय करणार आहे तुम्ही, फक्त याचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. सो याचा प्रॉडक्ट येईल तुमचा 40,020, पण इंटू याला शिल्लक किती राहिले, 10⁻⁻11. आता नेहमी फिजिक्समध्ये असू देत किंवा केमिस्ट्रीत असू देत, ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि त्याचं जे काय आन्सर येतं त्या आन्सरमध्ये नेहमी पहिल्या डिजिट नंतर पॉईंट ठेवायचं. म्हणजे पॉईंट नेहमी कुठं पाहिजे, फर्स्ट डिजिट झाल्यानंतर लगेच पॉईंट पाहिजे. आता सध्या हा नंबर पूर्ण आहे ना, कंप्लीट नंबर आहे, याचा पॉईंट जो काय असतो तो लास्टला असतो. मग हा पॉईंट इथून उचलून मला इथपर्यंत आणायचा आहे. म्हणजे मी इथून उचलून बघा 1 2 3 आणि 4 डिजिट काय करतोय, तो लेफ्टला सरकवतोय. मग आता नेहमी ही गोष्ट पण महत्वाची आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही पॉईंट कुठं सरकवला, लेफ्टला सरकवला बघा, म्हणजे मी हा पॉईंट उचलणार आणि कुठं आणून ठेवणार, इथं. म्हणजे आन्सर असं होईल का, 4.002. पॉईंटच्या नंतरच्या झिरोला काहीच महत्व नसतं. सो जर पॉईंट आपण लेफ्टला सरकवला तर 10⁻² ची जी काय टर्म असेल बघा, सध्या 10⁻² किती आहे, -11. पॉईंट जर आपण लेफ्टला सरकवला तर 10⁻² च्या टर्म मध्ये ऍड करायचं. लक्षात येते, लेफ्टला डिजिट सरकवला, हा पॉईंट जो काय आहे तो काय केला आपण, लेफ्टला सरकवला. लेफ्टला सरकवला तर 10⁻² ची जी काय टर्म आहे त्यात ऍड करायचं. आणि जर हा पॉईंट मी राईटला सरकवला तर 10⁻² ची जी काय टर्म आहे त्यातून काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं. आता काय ऍड करायचं, काय सबस्ट्रॅक्ट करायचं, तर हा डिजिट किती घरांनी आपण इकडे सरकवलाय, किंवा हा जो काय पॉईंट आहे तो किती डिजिट्सना आपण लेफ्टला सरकवलाय. मग इथं जर बघितलं तर आपण इथून 1 2 3 आणि 4 डिजिट लेफ्टला सरकवलाय, म्हणून याच्यामध्ये +4 घ्यायचं. ठीक आहे. सो आन्सर जे काय असेल ते किती असेल, 4.002 इंटू 10⁻⁻11 +4 केलं तर येईल -7. आता हा काय होता बाळांनो, फोर्स होता. सो याचा आन्सर जे काय असेल ते कशामध्ये असेल, न्यूटन मध्ये असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. दुसरा सॉल्व्ड एक्झाम्पल आहे हे सुद्धा. आता हे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे दुसरं, ते पहिल्या एक्झाम्पल वरती त्यांनी डिपेंड दिले. म्हणजे पहिल्या एक्झाम्पल मधल्या काही व्हॅल्यूज आपल्याला वापरून सॉल्व्ह करायचं. काय सांगितलंय, इन अबाव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. आता तो फ्रिक्शनलेस बेंच असेल तर याचा अर्थ महेंद्र काय होणार आहे, विराटकडे सरकायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, फ्रिक्शनलेस असल्यामुळे. स्टार्टिंग विथ 0 व्हेलॉसिटी. आता मी नेहमी सांगितलंय जे काही दिलं असेल त्यातलं सुरुवातीला आपण काय लिहून घेऊया, या ठिकाणी गिवन लिहून घेऊया. ओके. सो आन्सर लिहिताना सगळ्यात सुरुवातीला काय लिहायचं, नेहमी गिवन. सो आता महेंद्र बद्दलची इन्फॉर्मेशन दिली आहे. सो अबाव एक्झाम्पल मध्ये महेंद्रचं आपल्याला काय माहित होतं, वेट. सो त्याला आपण मास म्हणूया. सो महेंद्रचं मास किती होतं सांगा, 75 kg. पुढं काय सांगितलेलं, इज सिटिंग ऑन अ फ्रिक्शनलेस बेंच स्टार्टिंग विथ 0 व्हेलॉसिटी. आता स्टार्ट करतोय म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी. आता इनिशियल व्हेलॉसिटी यू न डिनोट करतो. सो इनिशियल व्हेलॉसिटी किती दिलेली आहे, 0 दिलेली आहे. व्हॉट विल बी द महेंद्रज व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदानंतर महेंद्रची व्हेलॉसिटी काय असेल हे विचारलंय. मग एका सेकंदानंतर याचा अर्थ आपल्याला टाइम दिलेला आहे 1 सेकंड, आणि आपल्याला नंतरची व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी या ठिकाणी तयार करायची. ठीक आहे. मग प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण या दोघांच्या मधला फोर्स, आता बघा महेंद्र का सरकायला लागला, तर या दोघांमध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना, म्हणून महेंद्र काय झालाय, विराटकडे सरकायला लागलेला आहे. म्हणजे या फोर्स ऑफ अट्रॅक्शनची सुद्धा गरज असेल, जी की आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये कशी काढायची ती पाहिलेली आहे. मी या ठिकाणी डायरेक्टली व्हॅल्यू घेतो. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय दिलंय, 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. मग आता व्हेलॉसिटी तयार करायची असेल, टाइम फाइंड आउट करायचा असेल, डिस्टन्स किती कव्हर केलं ते काढायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्सचा वापर करून सोडवू शकतो. मग आता त्यातलं कुठलं इक्वेशन वापरायचं हे कसं ओळखायचं, तर नीट बघा. या ठिकाणी तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे,
टाइम माहिती आहे, फायनल व्हेलॉसिटी तयार करायची आहे. मग तुम्ही 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स जर नीट पाहिली तर त्याच्यामध्ये दुसरं इक्वेशन जर तुम्ही पाहिलं, काय होतं दुसरं इक्वेशन? v इज इक्वल टू यू प्लस ए टी. बघा v तयार करायचा आहे, u माहिती आहे, टी माहिती आहे, राहिलं कोण? ऍक्सलरेशन. मग आता ऍक्सलरेशन तयार करायचं असेल तर न्यूटन्स सेकंड लॉ काय होता पहा. वी नो दॅट न्यूटन्स सेकंड लॉ काय सांगतो? फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सलरेशन. सो याच्यावरून जर मी ऍक्सलरेशन तयार केलं तर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला असेल फोर्स अपॉन मास. मग बघा फोर्स जर बघितला तर फोर्स किती आहे दोघांमध्ये? 4.002 इंटू 10⁻⁻7. मास कुणाचा मास असणार आहे? महेंद्र सरकतोय ना, सो महेंद्रचं मास असेल. सो डिवायडेड बाय याला किती असेल? 75. मग आता हे 4.002 ला जर तुम्ही 75 न डिवाइड केलं तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर असेल 0.0534 इंटू हे 10⁻⁻7. तसंच हे डिव्हिजन तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे, डिव्हिजन करा, हे तुमचा आन्सर त्या ठिकाणी येईल. मग आता मी मगाशी पण सांगितलं एक्झाम्पल मध्ये पॉइंट जो काय असेल, डेसिमल जो काय आहे तो पहिल्या डिजिट नंतर पाहिजे. मग इथं पहिल्या डिजिट नंतर म्हणजे 5 नंतर ठेवायचा असेल तर हा पॉइंट मला 1 आणि 2 डिजिटनं राईटला सरकवायचा आहे. मग बघा राईटला सरकवला तर 5.34 असं येईल. आणि जर मी हा पॉइंट 2 डिजिट राईटला सरकवला तर राईटला सरकवल्यानंतर 10 जी काय टर्म आहे त्याच्यातून काय करायचं? सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, मग हे -7 -2 केले आपण तर 10 किती मिळेल? -9. हे काय आहे बाळांनो? आपलं ऍक्सलरेशन. सो ऍक्सलरेशन कशात असेल? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, ऍक्सलरेशन पर्यंतचा पॉइंट झाला. आता हा फॉर्म्युला आपण वापरणार का? तर आपल्याला ऍक्सलरेशन नाहीये, आपल्याला काय फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे. ठीक आहे, मग नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे? अल्सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू प्लस ए टी. सो व्हेलॉसिटी आपल्याला तयार करायची आहे. u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, प्लस ऍक्सलरेशन किती आहे? 5.34 इंटू 10⁻⁻9 इंटू कोण आहे याला? टाइम किती लागतोय? 1 सेकंड. आफ्टर 1 सेकंडचं काढायचं आहे, सो 1. सो व्हेलॉसिटी इक्वल्स टू हे 0 ऍड केलं तरी काय फरक पडणार नाहीये आणि या 1 न मल्टिप्लाय केलं तर काय शिल्लक राहील? 5.34 इंटू 10⁻⁻9 व्हेलॉसिटी आहे. सो युनिट काय असेल? मीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे एका सेकंदानंतर महेंद्रचं जे काय स्पीड व्हेलॉसिटी जी काय असेल महेंद्रची ती व्हेलॉसिटी किती आहे? 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंड. ठीक आहे, हा झाला पहिला क्वेश्चन त्यातला. नीट जर बघितलं इथं प्रश्न काय विचारलाय? विल धिस व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम? ही व्हेलॉसिटी टाइम सोबत चेंज होईल का? तर हो, नक्की चेंज होणार आहे. आता का चेंज होईल? हाऊ हा प्रश्न आहे. मग आता एक लक्षात घ्या, आपण काय फॉर्म्युला बघितलेला? फोर्स इज इक्वल टू Gm1m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. बरोबर. सो फोर्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे जर इनवर्सली प्रपोर्शनलचा अर्थ काय असतो? डिस्टन्स जर कमी झालं तर फोर्स काय होईल? वाढेल. मग बघा जसा जसा हा महेंद्र विराटकडे काय होणार आहे? सरकायला सुरुवात करेल तसं तसं या दोघांच्यातलं डिस्टन्स कमी कमी होत जाईल ना. मग जर डिस्टन्स कमी झालं म्हणजे डिक्रीज झालं तर त्या ठिकाणी फोर्स काय झाला पाहिजे? इनक्रीज झाला पाहिजे. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर इनक्रीज होत असेल तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी सुद्धा काय होणार आहे? इनक्रीज होणार आहे, म्हणजेच ती चेंज होणार आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं बघा. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्र. म्हणजे आता इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाच्या मधला काढायचा आपल्याला? अर्थ आणि महेंद्रच्या मधला काढायचा. मग त्या ठिकाणी मास ऑफ महेंद्र 75 kg आपल्याला दिलेलं आहे. मग मास महेंद्र आहे जो की अर्थ वरती उभा आहे, त्याचं मास आहे 75 kg. अर्थचं मास आपण कुठं मोजतो? त्याच्या सेंटरला मोजतो.
सो 6 इंटू 10⁻24 kg हे काय आहे, अर्थचं मास आहे. आता जे काय आपण डिस्टन्स घेतो, इथं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. सो त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्म्युल्यात आपण जे डिस्टन्स घेतो ते डिस्टन्स त्या दोन मासेसच्या मधलं असतं, ओके, किंवा त्या दोन ऑब्जेक्टच्या मधलं. मग त्या ऑब्जेक्टचं मास ज्या ठिकाणी मोजलं जातं तिथून ते डिस्टन्स घ्यायचं असतं. महेंद्र, आता अर्थचं मास सेंटरला मेजर केलं जातं, म्हणून सेंटर पासून महेंद्र पर्यंतचे जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स आपण घेणार आहे. सो या ठिकाणी हे जे काय डिस्टन्स आहे ते जर तुम्ही नीट पाहिलं तर हे डिस्टन्स म्हणजेच रेडियस ऑफ अर्थ आहे. ठीक आहे. मग आता क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. आपण काय करूया, आता गिवन लिहून घेऊया. मग गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, पहिल्यांदा महेंद्रचं मास, पहिल्या ऑब्जेक्टचं मास म्हणून m1 मानूया 75 kg. अर्थचं मास दुसरा ऑब्जेक्ट त्याला आपण काय मानूया, m2 मानूया. m2 किती आहे, अर्थचं मास पण लक्षात ठेवा 6 इंटू 10⁻24 kg. या दोन मासेस मधलं डिस्टन्स म्हणजेच सध्या रेडियस ऑफ अर्थ आहे आणि रेडियस ऑफ अर्थ असते 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ठीक आहे, 6400 किलोमीटर असतं, पण ते किलोमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये केलं तर 6.4 इंटू 10⁻6 मीटर हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो m1 झालं, m2 झालं, डिस्टन्स झालं. नाव कॅपिटल जी जो काय असतो तो कॅपिटल जी किती आहे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. मग आता फोर्सचा फॉर्म्युला वापरा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स, g m1 m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. ठेवा व्हॅल्यू. कॅपिटल जी किती आहे, 6.67 इंटू 10⁻11 इंटू m1 मास 1 किती आहे 75 इंटू m2 किती आहे 6 इंटू 10⁻24 डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. सो डिस्टन्स पाहिलं तर डिस्टन्स आहे 6.4 इंटू 10⁻6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता मी फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पण सांगितलंय 10⁻च्या टर्म सेपरेट करायच्या, राहिलेले नंबर्स सेपरेट करायचे. सो हे जर सेपरेट केलं तर पहा इथं लिहूया फोर्स इज इक्वल टू हे 6.67 इंटू 75 इंटू कोण आहे सांगा 6. हे झाले नंबर्स न्यूमरेटरचे. डिनॉमिनेटरला 6.4 चा स्क्वेअर आहे ना, मग 6.4 चा स्क्वेअर म्हणजेच 6.4 इंटू 6.4 नंबर्स बाजूला केले. आता 10⁻² च्या टर्म एका साईडला. सो 10⁻² न्यूमरेटर मध्ये कोण कोण आहे 10⁻−11 इंटू हे 10⁻² किती दिलं इथं न्यूमरेटर मध्ये 24 डिवाइडेड बाय हे 10⁻6 आहे पण याचा स्क्वेअर. सो 10⁻6 चा स्क्वेअर केला तर 6 टू जा किती होईल या ठिकाणी 12. आता पहा हे जे काय कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून पहा. याचं मल्टिप्लिकेशन करा, याचं मल्टिप्लिकेशन करा, नंतर आलेले जे काय आन्सर आहेत ते सिम्प्लिफाय करा. ते सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचा आन्सर या पद्धतीने येईल बघा 73.3 येईल इंटू. आता हे 10⁻² जर सॉल्व्ह केलं तर पहा हे 10⁻−11 आहेत इंटू 10⁻24. पहा मल्टिप्लिकेशन मध्ये बेस सेम असेल तर रेस्टूंचे ऍडिशन करतो. सो 24 - 11 केलं तर त्या ठिकाणी आन्सर येईल 13. म्हणजे इथं 10⁻13 डिवायडेड बाय 10⁻12. मग 10⁻13 मधले 10⁻12 जर निघून गेले तर फक्त आणि फक्त शिल्लक राहील 10⁻1. मग 10⁻1 म्हणजे 10 आणि ह्या नंबरला जर आपण 10 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 733 फोर्स आहे. सो कशामध्ये असणार आहे हा न्यूटन मध्ये असणार आहे. मग हा झाला तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा नेक्स्ट सॉल्व्ड क्वेश्चन काय विचारलाय. आता नेक्स्ट सॉल्व्ड क्वेश्चन पुन्हा एकदा याच्यावरती डिपेंड आहे. ओके, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट व्हॉट विल बी द महेंद्रज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे फॉलिंग डाऊन ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे तो खाली पडतोय. याचा अर्थ हा जो काय प्रॉब्लेम आहे तो फक्त कशावरती डिपेंड असेल सांगा, फ्री फॉल वरती डिपेंड आहे.
फक्त आता हे एक्झाम्पल याच्यावरती डिपेंड आहे म्हणून मी या ठिकाणी लगेच घेतोय ते एक्झाम्पल. ठीक आहे. मग आता पहा, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. आता एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पासून स्टार्ट करतो याचा अर्थ त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0. गिवन डाटा लिहून घ्या. महेंद्रज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. सो टाइम दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी 1 सेकंड. ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली पडतोय याचा अर्थ त्या ऑब्जेक्टमध्ये किंवा महेंद्रमध्ये जे ॲक्सेलरेशन तयार होईल ते ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ॲक्सेलरेशनचीच व्हॅल्यू म्हणजेच आपण स्मॉल जी घेणार आहे. मग स्मॉल जी किती घेतो आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा 9.8 पण घेऊ शकता, काही ठिकाणी तुम्हाला 9.7 घेतलेलं पण दिसेल, पण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हीच काय करतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण सगळीकडे वापरतो. ओके. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आपल्याला की महेंद्रज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदानंतरची व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी तयार करायची. सो जसं की आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं की फायनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता आपला u प्लस at. सो v फाइंड आउट करायचा आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे प्लस ॲक्सेलरेशन. सो हे ॲक्सेलरेशन म्हणजेच g आहे. g ची व्हॅल्यू किती आहे 9.8 इंटू टाइम. टाइम किती लागलाय 1 सेकंड. सो या ठिकाणी जर आपण व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पाहिली तर 9.8 इंटू 1 केलं तर शिल्लक किती राहील 9.8. आन्सर कशात असेल हे व्हेलॉसिटी आहे म्हणल्यानंतर मीटर पर सेकंड मध्ये. आता या टाईपवरचे सॉल्व्ड क्वेश्चन तर चारीच्या चारी मी सोडवून घेतले. आता अनसॉल्व्ड क्वेश्चन आपण काय करूया पाहूया. मग अनसॉल्व्ड मधला पहिला प्रश्न या टाईपवरचा काय दिलेला आहे, द मासेस ऑफ द अर्थ अँड द मून आर. अर्थचं आणि मूनचं मास आपल्याला दिलेलं आहे, त्या दोघांच्यातलं डिस्टन्स सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि फाइंड काय सांगितलंय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. सो आता जर आपण गिवन लिहिलं तर अर्थचं मास आपण मानूया m1. किती दिलेलं आहे m1 6 इंटू 10⁻²4 kg. मूनचं मास मानूया आपण m2. किती दिलेलं आहे m2 7.4 इंटू 10⁻22 kg. डिस्टन्स बिटवीन 2 दिलेलं आहे, या दोघांच्या मधलं डिस्टन्स सुद्धा दिलेलं आहे आपल्याला 3.84 इंटू 10⁻5 किलोमीटर. आता इथं गडबड करायची नाही, हे किलोमीटरमध्ये आहे बाळांनो, आपल्याला डिस्टन्स हे मीटरमध्ये लागतं. मग किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं म्हणजे 1000 मल्टिप्लाय करायचं. बरं 1000 म्हणजेच असतं 10⁻3. ठीक आहे. मग हे किलोमीटरचं मीटरमध्ये करताना 10⁻3 न जर इथं मल्टिप्लाय केलं, ऑलरेडी हा 10⁻5 आहे, याला इंटू अजून 10⁻3 जर आपण घेतलं तर 3.84 इंटू 10⁻, काय होईल 8 मीटर होईल. ठीक आहे. या एक्झाम्पलसाठी तुम्ही जर पुस्तकात बघितलं तर कॅपिटल जी ची व्हॅल्यू त्यांनी सांगितली 6.7 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर काय घ्या सांगितले kg स्क्वेअर. जर त्यांनी स्वतःहून एखादी व्हॅल्यू घ्यायला सांगितली असेल तर जी व्हॅल्यू दिली आहे तीच घ्यायची. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. सो जी ची व्हॅल्यू किती होती त्यांनी सांगितलेली 6.7 इंटू 10⁻11. मास किती आहे 6 इंटू 10⁻24 इंटू मास 2 किती आहे 7.4 इंटू 10⁻22 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. सो डिस्टन्स किती घेतलेला आपण 3.84 इंटू 10⁻8 चा स्क्वेअर. आता नंबर्स वेगळे करायचे, 10⁻2 ची जी काय टर्म असेल ती वेगळी करायची. मग या ठिकाणी जर आपण नंबर्स वेगळे केले तर पहा फोर्स इज इक्वल टू 6.7 इथंच लिहूया आपण, तिथं जागा पुरणार नाही ना. फोर्स इज इक्वल टू 6.7 इंटू पुढचा नंबर आहे 6 इंटू पुढचा नंबर आहे 7.4 डिवायडेड बाय खालती 3.84 चा स्क्वेअर म्हणजे 3.84 इंटू 3.84 इंटू 10⁻2 च्या टर्म सेपरेट. सो 10⁻2 इथं किती आहे पहिल्यांदा -11, पुढे इंटू 10⁻2 किती आहे 24, त्याच्या पुढे इंटू 10⁻2 किती आहे 22.
डिवायडेड बाय खालती 10⁸ चा स्क्वेअर दॅट इज 8 टू जा 16. आता हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्हाला फोर्सची जी काय व्हॅल्यू आहे ती मिळेल 20.1. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला याचा आन्सर मिळेल 20.1. त्याचबरोबर हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर तुम्हाला इंटू 10⁻, तुमच्या रेस्टूमध्ये 19 ही टर्म शिल्लक राहील. -11 + 24 + 22 करा, त्याच्यातून जे काय आन्सर येईल त्यातून 16 मायनस करा. सो तुमचा आन्सर या ठिकाणी किती येईल? 19 येईल. ठीक आहे, मग आता पहिल्या डिजिट नंतर जर आपण पॉईंट ठेवला तर फोर्सची व्हॅल्यू हा पॉईंट लेफ्ट साईडला सरकवला तर 10⁻ मध्ये ऍड करतो. किती डिजिटनं सरकवतोय? फक्त आपण एका डिजिटनं सरकवतोय. सो या ठिकाणी या 19 मध्ये एक काय करणार आपण ऍड करणार. सो 2.01 × 10⁻20 न्यूटन हे आपलं आन्सर येतंय. बुकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी याचं अप्रॉक्सिमेट आन्सर 2.01 म्हणजे हा 2च्या खूप जवळचा नंबर आहे ना, म्हणून त्यांनी 2 × 10⁻20 न्यूटन असं तुम्हाला बुकमध्ये आन्सर दिलेलं दिसेल. लास्ट क्वेश्चन आपण पाहणार आहे या टाइप मधला. काय सांगितलेलं आहे? द मास ऑफ द अर्थ इज 6 × 10⁻24 kg. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन इज 1.5 × 10⁻11 मीटर. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज 3.5 × 10⁻22, व्हॉट इज द मास ऑफ द सन? सो काय काय गिवन आहे? अर्थचं मास गिवन आहे, त्याला m1 म्हणू. सनचं मास तयार करायचं, सो त्याला m2 म्हणू. या दोघांच्यातलं डिस्टन्स d दिलेलं आहे 1.5 × 10⁻11 मीटर. g ची व्हॅल्यू त्यांनी सांगितली आहे 6.7 × 10⁻11 घ्या. आणि आता हे जे काही दोन ऑब्जेक्ट आहेत या दोन ऑब्जेक्ट मधला आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिलेला आहे. सो आपण फोर्सचा फॉर्म्युला वापरूया. काय आहे फोर्सचा फॉर्म्युला? g m1 m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. सो कॅपिटल जी किती सुरुवातीला फोर्स पण माहिती आहे ना आपल्याला. सो फोर्स किती आहे? 3.5 × 10⁻22 इक्वल्स टू कॅपिटल जी किती सांगितलं आहे? 6.7 × 10⁻11 इंटू m1 मास ऑफ अर्थ किती आहे? 6 × 10⁻24 इंटू मास ऑफ सन आपल्याला तयार करायचं आहे m2. दोघांच्यातलं डिस्टन्स किती आहे? 1.5 × 10⁻11 ब्रॅकेटचा काय सांगा? स्क्वेअर. सो आता याची व्हॅल्यू काढण्यासाठी हे अपॉन इकडे आलं तर इंटू होईल आणि हे इंटू इकडे आलं तर अपॉन होईल. मग बघा काय काय शिल्लक राहील. हे 3.5 हे मी 10⁻² च्या टर्म सेपरेट लिहिणार आहे. आता हा 1.5 इकडे येणार ना, पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळे येताना 1.5 × 1.5 येईल. 10⁻² च्या टर्म आपण नंतर लिहूया. वरच्यातला हा न्यूमरेटर इकडे आला तर डिनॉमिनेटर होईल. सो हा 6.7 × 6 हा इथं डिनॉमिनेटरला येईल. आता 10⁻² च्या टर्म यातली ही 10⁻22 इथलीच आहे. हे 10⁻11 इकडे आलं तर इंटू होईल, पण हे 10⁻11 चा स्क्वेअर आहे. सो 11 चा स्क्वेअर म्हणजे 11 × 2 सो 22. हे इंटू 10⁻−11 इकडे आले तर खाली येतील. हे 10⁻24 सुद्धा इकडे आले तर खालती येतील म्हणजे डिवाइड होतील. इक्वल्स टू शिल्लक काय राहिलंय? m2. आता जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला m2 ची व्हॅल्यू 0.196 अशी मिळेल. ठीक आहे, आणि हे कॅल्क्युलेशन 10⁻² सॉल्व्ह केलं. 22 + 22 हे -11चं +11 करा. सो 55 येईल आणि ह्या 55 मधून +24चं -24 केलं तर 10⁻² तुम्हाला काय मिळेल? 31. आता पॉइंट हा नेहमी फर्स्ट डिजिट नंतर म्हणजे ह्या 1 नंतर ठेवायचा आहे. मग ह्या 1 नंतर ठेवण्यासाठी हा पॉइंट काय करणार आपण? राईटला सरकवणार. मग जर राईटला सरकवला तर 10⁻² मध्ये जी काय टर्म आहे त्यातून काय करतो आपण? सबस्ट्रॅक्ट करतो. काय सबस्ट्रॅक्ट करणार? एक डिजिटने इकडे सरकवला म्हणून एक सबस्ट्रॅक्ट करायचा. सो 31 - 1 केलं तर 10⁻² किती येईल सांगा? 30. आता हे मास आहे. सो इन टर्म्स ऑफ काय असलं पाहिजे? kg. आय होप आजचे जे काय आपण एक्झाम्पल्स घेतले, कशावरती आज आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत तर न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावरती एक्झाम्पल घेतलेले आहेत. हे सगळेच्या सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, तो डाऊट आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया.
आणि मग अशाच प्रकारच्या मॅथ्स आणि सायन्स रिलेटेड कन्सेप्टसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि त्याचबरोबर आपला चॅनल तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.